आज आपण इयत्ता 10वी साठी गणित भाग 2 मॅथ 2 या विषयामध्ये निर्देशक भूमिती म्हणजेच कोऑर्डिनेट जॉमेट्री या प्रकरणाविषयी माहिती पाहणार आहोत। आज आपण एक काम करणार आहे की मराठी माध्यम आणि सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी आपण एकाच वेळी अध्यापनाला सुरुवात करणार आहे। मी मराठीचं शिकवत असताना सेमीसाठी काय अपेक्षित आहे, त्याच्यामध्ये काय बदल करणं अपेक्षित आहे ते मी या ठिकाणी सांगणार आहे। मग या प्रकरणामध्ये म्हणजे निर्देशक भूमिती किंवा कोऑर्डिनेट जॉमेट्री या प्रकरणामध्ये आज आपण एक घटक अभ्यासणार आहोत। त्या घटकाचं नाव आहे रेषेचा चढ म्हणजे स्लोप ऑफ लाईन। आता ह्या ठिकाणी मराठी माध्यमाची मुलं फक्त लिहिणार आहे रेषेचा चढ, तर इंग्लिश सेमी जी मुलं आहेत ती मुलं लिहिणार आहेत की स्लोप ऑफ लाईन। इथे लक्षामध्ये ते मराठीत लिहिले ते मराठी माध्यमाची मुलं लिहितील, जे इंग्रजीमध्ये लिहिले ते सेमीची मुलं लिहितील। म्हणजे आज आपण जो पॉइंट पाहणार आहे त्याचं नाव आहे रेषेचा चढ म्हणजे स्लोप ऑफ द लाईन। आता ह्या ठिकाणी हा रेषेचा चढ काढण्याचं सूत्र कोणतं आहे, स्लोप ऑफ लाईन चा फॉर्म्युला कोणता आहे तो ह्या ठिकाणी अभ्यासूया। रेषेचा चढ म्हणजे स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 म्हणजेच काय y2 वजा y1 भागिले x2 वजा x1, की ज्याच्यामध्ये x1 y1 x2 y2 हे काय आहे तर तुम्हाला दिलेल्या बिंदूंचे निर्देशक असणार आहे। आता ह्या ठिकाणी आपल्याला जो प्रश्न सोडवायचा आहे त्या प्रश्नाला आपण आता ह्या ठिकाणी सुरुवात करूया। तो प्रश्न तुम्ही लिहिणार आहात। पहिल्यांदा मराठी माध्यमाची मुलं लिहितील की खाली दिलेल्या बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा। इथे सर्वांनी लिहिलंय। तर जी काही सेमीची मुलं आहेत ते लिहिणार आहेत फाइंड द स्लोप ऑफ द लाईन पासिंग थ्रू द गिव्हन पॉइंट्स। या ठिकाणी आपण काय करूया, आता या ठिकाणी ह्या प्रश्नावर आधारित जी काही उदाहरणं दिलेली आहेत ती प्रत्यक्ष आपण सोडून पाहूया, म्हणजेच या ठिकाणी रेषेचा चढ काढूया। ठीक आहे, यामध्ये पहिलं उदाहरण आहे ए ब्रॅकेटमध्ये 2 3 आणि बी ब्रॅकेटमध्ये 4 7। सेमीची मुलं लिहित असताना ह्या आणि ऐवजी अँड हा शब्द लिहितील। आपण प्रत्यक्षपणे उदाहरण या ठिकाणी सोडवायला सुरुवात करूया। हा आपला पहिला बिंदू आहे, हा आपला दुसरा बिंदू आहे। ह्या ठिकाणी पहिला जो बिंदू आहे त्याचे निर्देशक म्हणजे कोऑर्डिनेट। आपल्याला माहिती आहे की कोणत्याही बिंदूचे कोऑर्डिनेट जर लिहायचे असेल तर पहिला कोऑर्डिनेट म्हणजे एक्स कोऑर्डिनेट असतो, दुसरा कोऑर्डिनेट म्हणजे वाय कोऑर्डिनेट असतो। कोऑर्डिनेट म्हणजे काय, निर्देशक म्हणजेच काय की पहिला बिंदू हा एक्स निर्देशक असतो, दुसरा बिंदू हा वाय निर्देशक असतो। मग ह्या ठिकाणी आपल्याला x1 y1 x2 y2 च्या किमती लिहायच्यात, म्हणून ह्या ठिकाणी हा पहिला बिंदू आहे म्हणून लिहित असताना आपण एक काम करणार आहे की पहिला बिंदू आहे म्हणून x1 बरोबर 2 y1 बरोबर 3 असेल। नंतर ह्या ठिकाणी हा दुसरा बिंदू आहे म्हणून ह्या ठिकाणी दुसरा बिंदू असल्यामुळे हा पहिला एक्स निर्देशक आहे म्हणजे एक्स कोऑर्डिनेट आहे, हा वाय कोऑर्डिनेट आहे। कोऑर्डिनेट म्हणजे निर्देशक, म्हणून ह्या ठिकाणी हा जो काही 4 आहे तो लिहित असताना कसं लिहिणार, x2 बरोबर 4 अँड y2 इज इक्वल टू 7। म्हणजे ह्या पद्धतीने आपण त्याचे निर्देशक लिहिलेले आहेत। आता आपण प्रत्यक्षपणे उदाहरणं सोडवायला सुरुवात करूया, याचं उत्तर काढूया। म्हणून ह्या ठिकाणी रेषा AB चा चढ, तर सेमीची मुलं काय लिहिणार आहे, स्लोप ऑफ लाईन AB इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 हा त्याचा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे। याच्यामध्ये आपण किमती लिहूया। y2 ची किंमत आहे 7 मायनस y1 ची किंमत आहे 3 अपॉन x2 ची किंमत आहे 4 मायनस x1 ची किंमत आहे 2। आले लक्षामध्ये इथपर्यंत। त्यानंतर या ठिकाणी 7 मायनस 3 7तनं 3 गेले, 4 राहिले भागिले 4 वजा 2 किती राहिले, 2 राहिले, बरोबर। त्या ठिकाणी आपण संक्षिप्त रूप देऊया, बे 1 बे, बे 2 4। म्हणजेच या ठिकाणी आपल्या रेषा AB चा चढ म्हणजे स्लोप ऑफ लाईन AB किती आलेले आहे, या ठिकाणी 2 आलेला आहे। उदाहरण पहिलं समजले सर्व विद्यार्थ्यांना आहे।
आता आपण त्यानंतर दुसरं उदाहरण या ठिकाणी समजून घेऊया. दुसरं उदाहरण आहे p ब्रॅकेटमध्ये -3 आणि q ब्रॅकेटमध्ये 5 - 2. हे उदाहरण आपण या ठिकाणी समजून घ्यायला सुरुवात करूया. पहिल्या उदाहरणासारखंच इथे काय असेल सांगा बरं. x1 बरोबर -3, y1 बरोबर 1, म्हणजे x1 y1, इकडे x2 y2 असेल, बरोबर आहे. नंतर ह्या ठिकाणी x2 बरोबर 5, y2 बरोबर -2 असेल. पुन्हा एकदा आपलं नेहमीसारखा फॉर्म्युला की रेषा. आता ह्या ठिकाणी 5च्या उदाहरणात आपण ए बीचा चढ म्हटलं होतं. आता ह्या ठिकाणी आपल्याला कोणते बिंदू दिलेत, पी आणि क्यू, म्हणून रेषा पी क्यूचा चढ बरोबर y2 - y1 भागिले x2 - x1 असेल. फक्त सेमीची मुलं लिहित असताना रेषा पी क्यूचा चढ ह्या जे काही लिहिलंय त्याच्याऐवजी काय लिहिणार आहात, स्लोप ऑफ लाईन पी क्यू इज इक्वल टू y2 - y1 अपॉन x2 - x1. मग ह्या ठिकाणी आपण किंमत टाकूया. y2 ची किंमत किती आहे, -2, हे वजा चिन्ह सूत्रातलं. y1 ची किंमत किती आहे, 1, भागिले x2 ची किंमत 5 वजा x1 ची किंमत किती आहे, इथं -3 आहे. म्हणजेच ह्या ठिकाणी पहा, x2 ची किंमत 5 लिहिली, सूत्रातलं वजा चिन्ह, x1 ची किंमत -3 आहे. या ठिकाणी जर एक दुसऱ्या पदाचं जर किंमत ऋणमध्ये आली तर ती कंसामध्ये लिहायची, बरोबर. त्यानंतर पुढे गेल्यानंतर इथे पाहूया -2 - 1. आता ह्या ठिकाणी एक नेहमी लक्षात ठेवायचे, दोन संख्येना जर समान चिन्ह जर असतील तर बेरीज करायची आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे. मग ह्या ठिकाणी 2 आणि 1 ह्या दोघांनाही समान चिन्ह म्हणजे ऋण चिन्ह आहे. बेरीज करूया, 2 आणि 1 3, आणि ह्या ठिकाणी चिन्ह देत असताना मोठ्या संख्येचं म्हणजे वजाचं द्यायचं आहे, भागिले. आता इथे 5 आहे, एक कंसात संख्या आहे, तर ह्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे, ही संख्या कंसाच्या बाहेर लिहायची. इथं वजा चिन्ह आहे, वजा चिन्ह आहे, म्हणजे हे वजा चिन्ह आणि हे वजा चिन्ह दोघांमध्ये गुणाकार आहे. वजा वजाचा गुणाकार काय होतो, अधिक होतो, म्हणून ह्या ठिकाणी 5 + 3 असेल. बरोबर पुढेच आपण लिहूया, हा -3 आहे आणि 5 आणि 3 दोघांची बेरीज झालेली आहे, 8 झाली. म्हणून ह्या ठिकाणी सगळ्यात शेवटी आपण उत्तर लिहिणार आहे, हे म्हणून रेषा पी क्यूचा चढ बरोबर -3/8, म्हणजेच याला काय लिहिणार आहात, काय मुले, स्लोप ऑफ लाईन पी क्यू इज इक्वल टू -3/8 असेल. इथपर्यंत सर्वांच्या लक्षामध्ये आलंय. उदाहरण क्रमांक 2 सुद्धा तुम्हाला या ठिकाणी समजलं आहे. आता आपण उदाहरण क्रमांक 3 पाहूया. उदाहरण 3 याच्यामध्ये पहा काय दिलंय, सी कंसामध्ये 5 - 2 आणि डी कंसामध्ये 7 - 3. हे उदाहरण आपण आपल्या नेहमीच्या पद्धतीने सोडवायचं आहे. म्हणून ह्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा x1 बरोबर काय असेल, 5, हे काय असणार आहे, y1 बरोबर -2. पुढे गेल्यानंतर याच्या बाबतीत हा दुसरा बिंदू आहे, सेकंड पॉईंट आहे, म्हणून या ठिकाणी x2 इज इक्वल टू 7, y2 इज इक्वल टू -3 असेल, बरोबर आहे. त्यानंतर पुढे रेषा सी आणि डी बिंदू आहे, म्हणून रेषा सीडीचा चढ, म्हणजे सेमीची मुलं काय लिहिणार आहात, स्लोप ऑफ लाईन सी डी इज इक्वल टू y2 - y1 अपॉन x2 - x1. हा आपला फॉर्म्युला आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण किंमत भरूया. पहा या ठिकाणी y2 ची किंमत किती आहे, -3, हे ऋणचिन्ह कंसात सूत्रातलं मायनस. y1 ची किंमत किती आहे, -2, म्हणजे -2 आहे, म्हणून ह्या ठिकाणी आपण काय करणार, याला कंस करणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी y1 ची किंमत असेल किंवा x1 ची किंमत असेल, यांच्या किमती जर ऋणमध्ये आल्या तर त्या कंसात लिहायच्या. या ठिकाणी भागिले x2 ची किंमत किती आहे, 7, या ठिकाणी असलेलं वजा चिन्ह, आणि x1 ची किंमत किती आहे, 5, हा अधिक आहे म्हणून याला कंसात लिहिलेला नाही.
पण हा वजा आहे म्हणून याला कंसात लिहिला. येते लक्षामध्ये सर्वांच्या? ठीक आहे, आपण आता पुढे जाऊया. पुढे आता इथे सगळ्यात पहिल्यांदा कंसातलं जे पद आहे त्याला आपण बाहेर काढलं पाहिजे, म्हणजे कंसातलं पद सोडवण्याला प्राधान्य दिलं पाहिजे. म्हणून ह्या ठिकाणी हा -3 वजा वजा दोघांचा गुणाकार आहे, वजा वजा काय होतो? अधिक होतो. इथे असलेला 2 भागिले. आता 7 वजा 5, 7तनं 5 गेला, 2 राहिले. आता पुढे गेल्यानंतर ह्या ठिकाणी आपण पहा 2 संख्या आहेत, एकदा वजा चिन्ह असेल तर वजाबाकी, 2 वेळा वजा चिन्ह असेल तर बेरीज करणार आहे. एकदा वजा चिन्ह म्हणून वजाबाकी, 3तनं 2 गेला 1, मोठ्या संख्येचे चिन्ह वजा आणि इथे असलेला भागिले 2. हे आलेलं आहे आपलं उत्तर. म्हणजेच ह्या ठिकाणी रेषा सीडीचा चढ, की ज्याला आपण काय म्हणणार आहे, स्लोप ऑफ लाईन CD इज इक्वल टू -1/2. हे त्याचं काय असणार आहे? आन्सर असणार आहे, उत्तर असणार आहे. आले सर्वांच्या लक्षामध्ये? ठीक आहे, आपण त्यानंतर उदाहरण क्रमांक 4 सोडवायला घेऊया. उदाहरण 4 काय दिलंय? L कंसामध्ये -2 -3 आणि M कंसामध्ये -6 -8. हे उदाहरण आता आपण ह्या ठिकाणी काही करणार आहे, सोडवणार आहोत. मग आता हे सोडवत असताना परत एकदा आपल्या नेहमीच्या पद्धतीनुसार x1 ची किंमत किती आहे? -2. y1 ची किंमत किती आहे? -3. नंतर इथे सेकंड पॉईंट आहे, x2 ची किंमत -6, y2 ची किंमत -8 आहे. बरोबर आहे? आता पुढे रेषा LM चा चढ, म्हणजे स्लोप ऑफ लाईन LM इज इक्वल टू y2 - y1 अपॉन x2 - x1. हा त्याचा फॉर्म्युला लिहिला. याच्यामध्ये आपण आपल्या किमती लिहूया, टाकूया. y2 ची किंमत आहे -8, बरोबर, इथून घेतली, हे वजा चिन्ह. y1 ची किंमत किती आहे? -3 आहे, पण ती कंसात आहे म्हणून ऋण आहे म्हणून कंसात लिहिली -3, बरोबर. त्यानंतर x2 ची किंमत किती आहे? -6 वजा x1 ची किंमत किती आहे? -2, त्याला कंसात लिहिला. म्हणजे ऋण संख्या जर असेल तर त्याला आपण काय केलं पाहिजे? कंसात लिहिलं पाहिजे. ठीक आहे. पुढे -8 वजा कंसात -3. पहिल्यांदा कंसातील संख्या सोडून घेऊया. हा -8 वजा वजा काय होणार आहे? अधिक होणार आहे 3 भागिले, इथे पहा -6 वजा वजा काय होणार आहे? अधिक होणार आहे, इथे असलेला 2. मग पुढे बोला, पुढे आता दोघांपैकी एका संख्येला वजा चिन्ह असेल तर आपण वजाबाकी करतो. 8तनं 3 गेला तर 5 आणि मोठ्या संख्येत चिन्ह काय दिलेलं आहे? आपण वजा दिलंय, भागिले 6तनं 2 गेला 4, मोठ्या संख्येचे चिन्ह 6, मोठी संख्या आहे, चिन्ह वजा आहे म्हणून वजा दिला. म्हणजे -5/4. दोन्ही बाजूला अंशस्थानी वजा चिन्ह आहे, छेदस्थानी वजा चिन्ह आहे, दोन्ही वजा चिन्ह एकमेकाला कॅन्सल करतात, म्हणजे उत्तर राहतं फक्त 5/4. म्हणून या ठिकाणी आपण असं लिहिणार आहे की रेषा LM चा चढ, ज्याला आपण असं म्हणणार आहोत, स्लोप ऑफ लाईन LM इज इक्वल टू 5/4. किती आलेलं आहे उत्तर आपलं? 5/4. तुम्हाला मी 4 उदाहरणं सोडून दिली. आता तुम्हाला मी आज काही उदाहरणं घरी सोडवायला देणार आहे. ती उदाहरणं तुम्ही लिहून घ्यायची. उदाहरण क्रमांक 5 लिहूया. E ब्रॅकेटमध्ये -4 -2 आणि F 6 स्वल्पविराम 3. 6वं उदाहरण आहे T 0 -3 आणि S 0 4. हे दोन्ही उदाहरणं तुम्ही मला सोडून दाखवायची. जर याच्यामध्ये काही अडचण आली तर ह्या ठिकाणी सांगायचं की सर हे येत नाही, मी तुम्हाला ते सोडून देईल. त्यानंतर आपण पुढचं उदाहरण ह्या ठिकाणी सोडवायला घेणार आहे. तुमच्या लक्षात आलं असेल, उदाहरण क्रमांक 5 आणि 6 हे दोन्ही उदाहरणं तुम्हाला सोडवायच्यात. सोडून मला या ठिकाणी तुम्ही दाखवणार आहे. त्यानंतर आपण पुढचं उदाहरण सोडवायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा मराठी माध्यमांची मुलं लिहिणार आहे की R कंसामध्ये 1 - 1 आणि S कंसामध्ये -2K असून
आर एस या रेषेचा चढ वजा 2 असेल तर के ची किंमत काढा. पाहूया काय दिलंय. 2 बिंदू दिलेत, एक आर दिलाय, एक एस दिलाय. आरचे निर्देशक 1 वजा 1 दिलाय, एसचे निर्देशक वजा 2 के दिलाय आणि आर एस या रेषेचा चढ वजा 2 दिलाय. तर ह्या ठिकाणी जो काही के आहे त्या के ची किंमत आपल्याला या ठिकाणी काढायची. आता हाच प्रश्न सेमीच्या माध्यमांसाठी, सेमीची मुलं लिहितील, हाच सेम प्रश्न आहे, फक्त इंग्रजीमधून आहे. सेमीची मुलं लिहिणार आहे फाइंड के इफ आर ब्रॅकेटमध्ये 1 - 1 कोमा यस ब्रॅकेटमध्ये -2 के अँड स्लोप ऑफ लाईन आर एस इज -2. या ठिकाणी दोन्ही प्रश्नांचे अर्थ सारखे आहेत, फक्त ह्या ठिकाणी हा मराठी माध्यमांसाठी आहे, हा सेमी माध्यमासाठी आहे. सेमीची मुले फक्त एवढाच लिहितील, मराठीची मुलं मराठीमधलं लिहितील. तुमच्या आता ते लक्षात आलं असेल तर आपण ह्या ठिकाणी प्रश्न सोडवायला सुरुवात करूया. तर प्रश्न सोडवत असताना तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय दिलंय की ह्या ठिकाणी आर आणि एस हे 2 बिंदू आहेत. या दोन्ही बिंदूंचे निर्देशक देत असताना आरचे निर्देशक, एक्स निर्देशक, वाय निर्देशक दोन्ही ह्या ठिकाणी संख्या दिलेल्या आहेत. पण जेव्हा आपण एसचा विचार करणार आहे, एसमध्ये एक वजा 2 दिलाय आणि दुसरा निर्देशक के दिलाय आणि ह्या केचीच आपल्याला ह्या ठिकाणी किंमत काढायची. पण त्यासाठी यांनी आपल्याला अजून एक काय दिलेलं आहे, अजून एक गिव्हन थिंग्स आहे की त्याने आपल्याला आर एस या रेषेचा चढ दिला आहे, म्हणजे स्लोप ऑफ लाईन आर एस किती दिलेला आहे, -2 दिलेला आहे. किती दिलेला आहे, -2 दिला. आपण आपल्या स्लोप कन्सेप्ट आपण पाहतोय, चढ ही कन्सेप्ट पाहत आहोत. मग याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलंय की समजा आपल्याला ह्या ठिकाणी 2 बिंदू दिलेले आहेत, आर ब्रॅकेटमध्ये 1 - 1 आणि दुसरा पॉईंट दिलेला आहे -2 के. आपल्या नेहमीच्या पद्धतीनुसार हा x1 y1 म्हणजेच x1 इज इक्वल टू 1, y1 इज इक्वल टू -1. तर पुढे याच्यासाठी x2 इज इक्वल टू -2, y2 इज इक्वल टू के. ह्या भाग आपल्याला दिलेला आहे. याच्या साहाय्याने आपल्याला माहिती आहे की रेषा आर एसचा चढ, की ज्याला आपण सेमीमध्ये लिहित असताना स्लोप ऑफ लाईन आर एस इज इक्वल टू y2 - y1 अपॉन x2 - x1 असं ह्या ठिकाणी आपण लिहिणार आहोत. मग रेषा आर एसचा चढ आपल्याला दिलाय, किती दिलाय, -2 लिहिला, बरोबर. गिव्हन थिंगच्या खाली ते दिलेलं बरोबर. y2 ची किंमत किती आहे, के, मायनस y1 ची किंमत किती आहे, -1. हा -1 आहे म्हणून ब्रॅकेटमध्ये लिहिला, भागिले x2 किती आहे, -2, हे मायनस आहे. x1 ची किंमत किती आहे, 1. पहा बरं, आपण सगळ्या गिव्हन थिंग्स त्या सूत्रामध्ये ज्या त्या योग्य जागी ठेवलेल्या आहे. नंतर ह्या ठिकाणी सो दॅट -2 इज इक्वल टू हा के वजा वजा काय होणार आहे, अधिक होणार आहे. इथे असलेला पुढे 1 भागिले 2 वेळा वजा चिन्ह बेरीज होते किंवा समान चिन्ह बेरीज होते. 2 आणि 1 3 झाला, मोठ्या संख्येत चिन्ह वजा दिलं. आले लक्षामध्ये आहे. आता आपल्याला के ची किंमत काढायची. के ची किंमत काढत असताना हा डिनॉमिनेटरचा छेदस्थानचा जो काय -3 आहे हा इकडे डिव्हाइड आहे म्हणजे भागिले आहे. इकडे जर आला तर तो काय होणार आहे, गुणिले होणार आहे म्हणजे मल्टिप्लाय होणार आहे. म्हणून या ठिकाणी -2 हा डिव्हाइड म्हणजे भागिलेचं इकडे गुणिले -3 असेल इज इक्वल टू के प्लस 1, के अधिक 1 असेल. पुढे गेल्यानंतर या ठिकाणी पहा, 6 मायनस मायनस वजा वजाचा गुणाकार नेहमी अधिक होतो, बरोबर, के अधिक 1. आता के ची किंमत काढायची. हा के आहे, हा अधिक जो आहे तो इकडे आला तर काय होणार आहे, वजा होणार आहे. म्हणजेच ह्या ठिकाणी 7 ने 1 गेला, बरोबर 5. म्हणजेच ह्या ठिकाणी आपल्याला के ची किंमत मिळालेली आहे ती किती मिळालेली आहे, 5 मिळालेली आहे. 5 इतकी ह्या ठिकाणी ती मिळालेली आहे. उदाहरण अतिशय सोपं आहे. आपण आपल्या दिलेल्या कन्सेप्टनुसार, दिलेल्या पद्धतीनुसार सोडवलेलं आहे. तुम्हा सर्वांना हे उदाहरण समजलं असेल. आपण याच प्रकारचं अजून एक दुसरं उदाहरण सोडूया. चला आता उदाहरण लिहायला सुरुवात करा. उदाहरण क्रमांक 8. बी ब्रॅकेटमध्ये
के वजा 5 आणि सी ब्रॅकेटमध्ये 1 2 या रेषेचा चढ 7 असेल, या रेषेचा चढ 7 असेल तर के ची किंमत काढा. तर के ची किंमत काढा. तर सेमीची मुलं ह्या ठिकाणी लिहिणार आहेत. फाइंड के इफ बी ब्रॅकेटमध्ये के -5 सी ब्रॅकेटमध्ये 1 2 अँड स्लोप ऑफ द लाईन इज 7. स्लोप ऑफ द लाईन इज 7. आता ह्या ठिकाणी 5च्या उदाहरणासारखं सेम हे उदाहरण आहे. याच्यामध्ये बी आणि सी हे दोन बिंदू आहेत. या बी सी रेषेचा चढ तो किती दिलेला आहे? 7 दिलेला आहे आणि आपल्याला के ची किंमत काढायची. ह्याच्यामध्ये पहा फाइंड के इफ बी ब्रॅकेटमध्ये के -5 सी ब्रॅकेटमध्ये 1 2 अँड स्लोप ऑफ द लाईन इज 7. म्हणजे स्लोप दिला आहे. या ठिकाणी दोन बिंदू दिलेले आहेत, त्यांचे निर्देशक दिले आणि त्या निर्देशकापैकी एका बिंदूचा निर्देशकामध्ये के दिलेला आहे. म्हणजे एका पॉईंटचा कोऑर्डिनेट के दिलेला आहे, तोच आपल्याला ह्या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. मग आपण आपल्या नेहमीच्या पद्धतीनुसार इथे बिंदूंची पहिल्यांदा नाव लिहून घेऊया. बी ब्रॅकेटमध्ये के -5 सी ब्रॅकेटमध्ये 1 2 आलं लक्षामध्ये 1 2 दिलाय. मग ह्या ठिकाणी आपण काय म्हणणार आहे? x1 इज इक्वल टू काय? के y1 इज इक्वल टू -5. पुढे गेल्यानंतर x2 इज इक्वल टू 1 y2 इज इक्वल टू 2. आले इथपर्यंत लक्षामध्ये आहे. पुढे गेल्यानंतर रेषा बी सीचा चढ म्हणजेच स्लोप ऑफ लाईन बी सी इज इक्वल टू y2 - y1 अपॉन x2 - x1 असणार आहे. आता आपल्याला रेषा बी सीचा चढ दिला आहे म्हणजे स्लोप ऑफ लाईन बी सी किती दिलेला आहे? 7 दिली बरोबर. इथे या ठिकाणी 7 आहे 7 बरोबर. y2 ची किंमत किती आहे? 2 मायनस y1 ची किंमत -5 आहे, ती कंसामध्ये या ठिकाणी आपण लिहिणार आहे. तुमच्या आता लक्षात आलं असेल. या ठिकाणी दुसरं y1 ची किंमत असेल, x1 ची किंमत असेल, ऋणमध्ये असेल ती कंसात लिहायची. भागिले x2 ची किंमत किती आहे? 1 वजा x1 ची किंमत किती आहे? के. पहा या ठिकाणी दिलेल्या किमती लक्षात आल्यात बरोबर आहे. पुढे गेल्यानंतर 7 इज इक्वल टू इथे पहा हा 2 आहे, वजा वजा काय होणार आहे? अधिक होणार आहे. पुढे घेतलं इथे आपण 5 घेतला आहे भागिले के 1 वजा के. म्हणजेच या ठिकाणी 7 बरोबर 7 इज इक्वल टू 2 + 5 म्हणजे 7 अपॉन 1 - के असेल बरोबर आहे. आपल्याला आता ह्या ठिकाणी के ची किंमत काढायची. मग के ची किंमत काढत असताना आपण एक काम करूया. ही जी संख्या आहे की 1 वजा के हा जो भागिले आहे इकडे जर आला तर काय होणार आहे? गुणिले होणार आहे. म्हणजेच ह्या ठिकाणी असं असेल आणि ते किती उरणार आहे? फक्त 7 उरणार आहे. आले बरोबर लक्षामध्ये आहे. आता पुढच्या स्टेपला एक काम करूया. आपल्याला के ची किंमत काढायची. हा 7 आहे गुणिलेच इकडे येऊन काय झालेलं आहे? भागिले झाला आहे आणि इथे काय उरला? 1 वजा के बरोबर आहे. मग ह्या ठिकाणी 1 वजा के बरोबर 7 भागिले 7 म्हणजे किती रे? 1 आला बरोबर की नाही आहे. आता आपल्याला के ची किंमत काढायची. हा अधिक 1 जर तिकडं जर गेला तर काय होणार आहे? -1 होणार आहे. वजा के बरोबर ह्या ठिकाणी एकातनं 1 गेला किती राहिला? 0 वजा के बरोबर 0 म्हणजेच के बरोबर सुद्धा काय असणार आहे? 0 असणार आहे. हे ऋण चिन्ह आपल्याला 0ला देणार आहे इकडे. म्हणजे वजाचा अधिक होणार आहे आणि ह्या अधिकला वजा जरी केलं 0ला अधिक आणि वजा चिन्ह आपण देऊ शकत नाही. तो अधिक असेल काय वजा असेल काय त्या ठिकाणी 0ला कुठल्याही प्रकारचं आपण चिन्ह या ठिकाणी देणार नाही. ही आलेली आहे तुमची के ची किंमत की के बरोबर काय आहे? ह्या ठिकाणी के ची किंमत 0 आलेली आहे. तुम्हाला हे उदाहरण सर्वांना समजलंय. आपण पुढचं उदाहरण लगेच सोडवायला सुरुवात करूया. पुढचं उदाहरण आहे लिहूया. या ठिकाणी उदाहरण क्रमांक 9 की पी ब्रॅकेटमध्ये इथे पुढे लिहायचं आहे. जर पी ब्रॅकेटमध्ये
-12 आणि Q ब्रॅकेटमध्ये 4K या बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ 1/2 असेल तर K ची किंमत काढा. तर ह्या ठिकाणी सेमीची मुलं प्रश्न लिहित असताना कसं लिहिणार आहे की फाइंड K if the line passing through find P ब्रॅकेटमध्ये -12 -3 and Q ब्रॅकेटमध्ये 4K has slope 1/2. या ठिकाणी पाठच्या उदाहरणासारखंच हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला दिलंय काय की P बिंदू दिलाय, त्याचे निर्देशक दिले. Q बिंदू देत असताना निर्देशक त्याचे लिहित असताना एक निर्देशक काय आहे, K आहे, की ज्याची किंमत काढायची. आणि हा रेषा PQ चा चढ आपल्याला 1/2 दिलाय आणि याच्या साहाय्याने आपल्याला K ची किंमत काढायची. आपण आपल्या पाठच्या उदाहरणाच्या पद्धतीनुसार आपण हे उदाहरणही सोडवणार आहोत. मग याच्यामध्ये सुरुवात करूया. काय लिहिणार आहात तुम्ही? पहिल्यांदा बिंदू दिले P -12 -3. Q चे निर्देशक दिलेले आहे K 4K. मग ह्या ठिकाणी तुम्ही काय म्हणणार आहे, x1 बरोबर -12, y1 बरोबर -3, x2 बरोबर 4, y2 बरोबर K. म्हणून ह्या ठिकाणी रेषा PQ चा चढ की ज्याला आपण सेमीची मुलं लिहिणार आहात, स्लोप ऑफ लाईन PQ इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. आता ह्या ठिकाणी स्लोप ऑफ लाईन PQ किती दिलेलं आहे आपल्याला, 1/2 इज इक्वल टू y2 ची किंमत किती आहे K मायनस साईन, y1 ची किंमत किती आहे -3, त्याला ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे. x2 ची किंमत किती आहे 4, हे मायनस साईन, x1 ची किंमत किती आहे -12 आहे. या ठिकाणी आपण सर्वांच्या किमती व्यवस्थित या ठिकाणी टाकलेल्या आहेत आणि त्याच्यावरून आपण सोडवणार आहे. पुन्हा एकदा 1/2 बरोबर K वजा काय होणार आहे, अधिक होणार आहे, भागिले इथे 4 वजा अधिक 12 म्हणजे 1/2 बरोबर K अधिक 3. 4 आणि 12 किती झालेले आहेत, 16 झालेत. 1/2 बरोबर ह्या ठिकाणी K अधिक 3 भागिले 16. या ठिकाणी 2 अपूर्णांक आहे, हा पहिला दुसरा दोन्ही अपूर्णांकामध्ये बरोबरचं चिन्ह आहे. म्हणून या ठिकाणी आपण यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहे. म्हणजे 1 गुणिले 16 बरोबर हा 2 गुणिले ही 2 पद आहेत म्हणून कंसात लिहिणार आहे K अधिक 3. काय लिहिणार आहे आपण, K अधिक 3 लिहिणार आहोत. म्हणून 16 × 16. आता हा 2 जो आहे तो गुणिले आहे, Kला पण गुणिले आणि या ठिकाणी 3ला गुणिले. पण 2 गुणिले K 2K अधिक 2 गुणिले 3 बेत्रिक 6 असेल. म्हणजे 16 बरोबर 2K अधिक 6. आता अधिक 6 आपण इकडे आणूया, तो झाला वजा बरोबर 2K. 16तनं 6 गेले 10 बरोबर 2K. K ची किंमत काढायची, हा 2 गुणिले इकडे काय झालेला आहे भागिले बरोबर K. 2 × 2 = 10. म्हणून या ठिकाणी 5 बरोबर K. K ची किंमत आपल्याला ह्या ठिकाणी किती मिळालेली आहे, 5 मिळालेली आहे. म्हणजेच ह्या ठिकाणी स्लोपवर जे काही उदाहरणं आहेत ह्या ठिकाणी तुम्हाला आता ही उदाहरणं समजली असतील. ठीक आहे.